चला आता उत्तर भाषिकांवर बोलू काही. अरे मी काय नवीन नवीन ऐकतोय. अरे जे परप्रांतीय उत्तर भाषिक एक एक करून महाराष्ट्रामध्ये कामधंद्यासाठी येतात, नोकरीसाठी येतात आणि कायमस्वरूपी स्थायिक होतात. आणि आमचा मराठी माणूस भोळा बाबडा, मग तो कोकण असो की आगरी कोळी मागरी कोळीवाडे असोत, चंदनी कोळीवाडे असोत, मच्छी मार्केट कोळीवाडे असोत की गावे गावे असोत, अशा स्थित ठिकाणी हे उत्तर भाषिक येतात. एक एक करून जशा मुंग्या कशा येतात लाईनीमध्ये, जिथे गोड असेल. मुंग्या कसं पावसाळा आला की आपलं धान्यसाठा गोठवून ठेवतात, तसं हे उत्तर भाषिक हे मुंग्यांच्या सारखे एक एक जण आपल्या उत्तरी बिहारमधून महाराष्ट्रात येतात. तर महाराष्ट्रात नाही तर मुंबईमध्ये येतात, बरोबर आहे. आणि मुंबईमध्ये येऊन येऊन तेऊन नाही तर हक्काचे मतदार बनतात. आधार कार्ड काढतात, पॅन कार्ड काढतात आणि शासन योजनेअंतर्गत, मूलभूत सुविधा अंतर्गत इंदिरा गांधी आवास योजना असेल, राजीव गांधी आवास योजना असेल, केंद्रशासित आवास योजना असेल, BSUB असेल, अशा अंतर्गत आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड वर घरेही मिळवतात. जी लोक डोंगर पहाडी उतारावर गटारावर आपली बसस्थान बसवतात आणि शहराचं शहरीकरण विद्रुपीकरण करतात. हे असे परप्रांतीय. कोण तो मारलेला संजय दुबे, आत्ताच मी सोशल मीडियावरची क्लिप ऐकली आणि आमचे कॅबिनेट मंत्री प्रतापजी सरनाईक यांना मराठी भाषेविषयी चॅलेंज करत होता. अरे आमचं सरकार, आमचं महाराष्ट्र, आमचे सरकार, आमचे मंत्री, जो काय निर्णय घेणार ते आमचे मंत्री, आणि तुम्ही आहात परप्रांती. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चाकरी करायला देतात, हे तुमचं अहोभाग्य समजायचं, अहोभाग्य समजायचं. आणि तरी देखील मराठी भाषा रिक्षावाल्यांना आली पाहिजे, टॅक्सीवाल्यांना आली पाहिजे, हा अविभाज्य भाग आहे ना. तुम्ही जर आमच्या राज्यात कायमस्वरूपी राहायला येत आहे, रिक्षा व्यवसाय करताय, टॅक्सी व्यवसाय करताय, तर होणाऱ्या संभाषणातून उलटा मराठी माणूस हिंदी बोलू लागतो, पण हिंदी भाषिक मराठी बोलत नाही. हे दुर्भाग्य आहे. म्हणून संजयजी दुबे यांची क्लिप ऐकली आणि मला सांगतोय, संजयजी दुबे असं वक्तव्य करून आमच्या महाराष्ट्रातील एकाही मंत्र्यांबद्दल अपशब्द का कुठल्याही गोष्टी महाराष्ट्रातील माणूस ऐकून घेणार नाही. भले महाराष्ट्रातले विविध मराठी भाषिक पक्ष असतील, परंतु जेव्हा मराठी भाषेचा विषय येतो तेव्हा सगळे पक्ष बाजूला ठेवून एकत्र भूमिका घेऊन सर्व नेते एकत्र येतात. जनता एकत्रित येते. मागच्या जुलैमध्ये हिंदी भाषिक GR बद्दल 5 जुलैला जो मराठी भाषिक लोकांचा एकत्रित मोर्चा आला झाला, आणि आत्ता 1 मे महाराष्ट्र दिन रोजी मराठी भाषा सक्तीचं करण्याबाबतचा जो काही अध्यादेश होता, शासनाने नमराईची भूमिका घेऊन आपल्याला मराठी शिकण्याचा चान्स दिला. मराठी शिकण्याचा चान्स दिला तर मराठी शिकवायला पण आमचा मराठी माणूस शासन तयार झालं. आणि तुम्ही म्हणत असाल मैं धंदा भी करूँगा, काम भी करूँगा, पैसा भी कमाऊँगा,
लेकिन मराठी नाही बोलूगा तर तुझ्या ढुंगणावरती पिवळी होईपर्यंत लाथा पडतील, तुझ्या ढुंगणावरती पिवळ्या होईपर्यंत लाथा पडतील, तुझ्या ढुंगणावरती पिवळ्या होईपर्यंत लाथा पडतील. आणि म्हणून मला सरकारले विनंती आहे, म्हणून मला शासनाला विनंती आहे की मूळ अधिनिवासी कायदा लागू करा. जो कायदा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, जो कायदा आहे मूळ अधिनिवासी कायदा, तो लागू करा. मूळ अधिनिवासी कायदा केला की आपोआपच हे परप्रांतीय आपल्या परगावी पळून जातील. आणि ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र घडला, 50 वर्षापूर्वीचे जे काही लोक महाराष्ट्रात आले, स्थायिक झाले, त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली, मराठी संस्कृती आत्मसात केली, ते कायमचे मराठी झाले. परंतु जे फक्त उद्योग व्यवसायासाठी संयुक्त महाराष्ट्र घडल्यानंतर जे फक्त उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले, मग ते गुजराती असतील, उत्तर बिहारी असतील, मद्रासी असेल, तामिळ असेल, सगळ्यांना सांगू इच्छितो, बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू बाळासाहेब ठाकरेंचा एकच नारा, उठाव लुंगी बजाव पुंगी, उठाव लुंगी बजाव पुंगी, उठाव लुंगी बजाव पुंगी जर करायला लागलं तर संपूर्ण उत्तर भाषिकांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही जाहीर संवेदना आहे. शिवछत्रपती सेना प्रमुख एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, ब्लू पॅन्थर, जय भीम आर्मी आणि आमच्या मराठी महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणीही धमकावण्याचा, कोणतेही बोलण्याचा जर काही प्रयत्न केला उत्तर भाषिकांनी, त्यांना योग्य करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.